काळाचा क्रूर घाला, खेळता खेळता निष्पाप चिमुरड्यांचा भिंतीखाली दबून अंत. अंबड दि. 29 मे 2026. खेळण्याच्या वयात आपल्या विश्वात रमलेल्या दोन बालकांवर काळाने असा काही क्रूर घाला घातला की संपूर्ण घुंगर्डे हातगाव सुन्न झाले आहे. खेळण्यासाठी घराबाहेर पडलेले चैतन्य भिसे आणि शौर्य कासार हे दोन मित्र एका पडक्या आणि अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घराच्या भिंतीजवळ खेळत असताना अचानक भिंत कोसळून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आज दुपारच्या वेळी चैतन्य राधाकिसन भिसे, वय 12 वर्षे, रा. भारफाळा, ता. गेवराई आणि शौर्य गोरख कासार, वय 11 वर्षे, रा. घोंगर्डे, हातगाव हे दोन बालके आनंदाने खेळण्यासाठी बाहेर पडले होते. खेळता खेळता ही दोन्ही मुले गावातील बाबासाहेब जाधव यांच्या जुन्या आणि अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घराच्या भिंतीजवळ पोहोचली. खेळत असताना अचानक ती मोडकळीस आलेली जुनी भिंत त्यांच्या अंगावर कोसळली आणि खेळता बागडता हसरा संसार क्षणात मातीत मिसळला. भिंतीचा मोठा आवाज ऐकून ग्रामस्थ आणि मयत बालकांच्या नातेवाईकांनी धाव घेतली. मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या आपल्या चिमुरड्यांना पाहताच उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला. ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी तात्काळ मदतकार्य करत दोन्ही बालकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आणि अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घुले यांनी तपासणी करून दोन्ही बालकांना मृत घोषित केले. फुलांसारख्या कोमल दोन जीवांचा अशा प्रकारे झालेला अंत पाहून रुग्णालयात नातेवाईकांचा हंबरडा फोडणारा आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. मयत बालकांचे नातेवाईक कृष्णा भीमराव थोरात यांनी माहिती देताना या दुर्दैवी घटनेने गाव हादरून गेले असल्याचे सांगितले. खेळायला म्हणून गेलेली मुले पुन्हा घरी परतलीच नाहीत या विचाराने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली असून सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू आहेत. पोलीस प्रशासनाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे. नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी तरंग कांबळे यांनी सध्या अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात इथे आलेलो आहे. मोजे घोंगर्डे हातगाव येथे एक घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये दोन बालक जे आहेत ते मरण पावलेले आहेत. या संदर्भात घटना काय घडली आपण सविस्तर चर्चा करणार. ते जे बालकाचे पालक आहेत नातेवाईक ते आपल्याशी चर्चा करतात. दादा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. कृष्णा भीमराव थोरात, राणा घोंगर्डे, हातगाव. दादा, घटना काय घडली? घटना अशी घडली की तिथं बाबासाहेब जाधव यांचं भरपूर दिवसापासून बंद पडलेलं घर होतं. त्या पाठी मुलं खेळायला गेले. त्यांच्या घराची भीत पडून मुलांचा निधन झालं. त्यांना भरपूर वेळेस आम्ही सांगितलं आमच्या मुलांना त्रास होतो, भीत पडून काढून घ्या. 10-15 वर्षापासून ती भीत पाडत नव्हते आणि ते आज रोजी आंबडला राहत असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी त्या गोष्टीकडे. आणि दुपारी आज 2 वाजता लेकर तिथं खेळायला गेली होती. खेळता खेळता तिथं पाहिलं तर आम्ही गेलो. अचानक बघितलं भिंत पडले, त्याच्या खाली दोन्ही मुलं दबलेले होते. एक तर जागीच गेला, इथं आणल्यावर एक जण गेला. दादा, मला सांगितल्याप्रमाणे मी सांगितलं जे भिंत पडली आणि जे मुलं आहेत तर ते भिंत पडल्याच्यानंतर जे मुलं पडलेले आहेत ते मुलांचे नावं काय आणि ते मुलं तिथे कसं गेले? ते मुलं उन्हाचं वातावरण होतं ना, खेळण्यासाठी तिथे थंड जागा होती म्हणून त्या जागेवर गेले. त्या मुलं खेळत असताना अचानक भिंत पडलेली आम्हाला आवाज आले मग आम्ही तिथे गेलो. आता ते माझा भासा आहे चैतन्य भिसे, तो दबलेला होता. आणि दुसरा एक सूरज नावाचा सूरज कासार, तो एक होता. ते दोघं पण खाली दबलेले होते. मला सांगा दादा, वय किती होतं? माझ्या भाषेचं 12 वय आणि त्याचं पण 12, दोघांचं 12. सदर घटना कधी घडली? आज दुपारी 2 वाजता. त्याच्यानंतर तुम्ही इथं दाखल केलं? हा, इथं आणलं त्यांना. इथं आणल्यावर त्यांनी जरा ECG वगैरे केली. डॉक्टर साहेबांनी होता पण तुमची काय मागणी आहे? कारण ती भिंत पाडली त्यांच्यावर पुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. कारण त्यांना पाडायला पाहिजे होती. कारण दुसरे आज जी दुसरी मुलं खेळतात अशा ठिकाणी अशी भिंत नाही पाहिजे. किंवा कारण दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. त्यांच्यामुळे आज आमच्या मुलांचा बळी गेला. खेळत्या असत्या परिवाराला किती मोठा कलंक लागला. बघू शकता, घोंगर्डे हातगाव जे आहे अंबड तालुक्यामध्ये आहे. अंबड तालुक्यामध्ये जे दोन बालकं आहेत, सध्या उन्हाळ्याचे कडाक्याचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्याच्या कडाक्याचे दिवस चालू असताना ह्या बालकाला सावलीचा आश्रय घेण्यासाठी हे बालकं तिथे गेले होते. ज्यावेळेस सावलीसाठी गेले होते त्यावेळेस त्याच दरम्यान ती जी भिंत आहे कुचकामी झाली. ती भिंत त्या बालकाच्या अंगावर पडून त्या बालकाचा दुर्दैवी अंत झालेला आहे. आणि त्यांच्या नातेवाईकाची अशी मागणी आहे की संबंधित जे प्रकरण घडले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. तसेच जी घोंगर्डे हातगाव घडलेली आहे, जे दुर्दैवी अंतामध्ये जे 2 बालकाचा अंत झालेला आहे त्या संदर्भात आपल्याशी
डॉक्टर साहेब आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतो. सर घटना काय घडली आणि कधी आली? आज दिनांक 29/5/2026 ठीक 3 वाजता शौर्य अँड चैतन्य या 2 नावाचे बालके मुंगडे हातगाव येथे भिंतीखाली गेले असल्यामुळे त्यांना जबर जखमी अवस्थेत आणले असता इतर मी डॉक्टर अमित गुले यांनी त्यांना मृत घोषित केलं. तर पुढील अहवाल हा पोस्टमॉर्टम नंतर देण्यात. सर बालकाला म्हणजे ज्या टायमाला दाखल केलं होतं त्यावेळेस बालकाची प्रकृती कशी होती याबद्दल काय सांगा? प्रकृती ऑलरेडी म्हणजे नाही नव्हते म्हणजे ते मृतावस्थेतच आले.